त्यांनी सगळ्यांनी मदत करावी आणि सरकारला मी असं विनंती करते की लाडकी बहीण आणली पण एक लाडकी सुनबाई योजना सुरू करावी. मला वाटते जगाच्या सगळ्याच महिलांची संमती नाही. सुनेचं दुःख कोणाला कळत नाही. तुम्ही सून होत्या आता आम्ही सुना आहोत, आम्हाला सुना आल्या तर बरे आपलं नशीब राहील आपल्याला ही योजना आली तर. आणि अनुसया केंद्रामध्ये तुम्ही कधी या, तुमचं कामाची काही अडचण झाली माझाही नंबर असते, मला पण जरी तुम्ही सांगितलं तरी मी बघेन. कारण ते एवढं एक काम माझ्या आवडीचं आहे राजकारण सोडून. राजकारण फक्त इलेक्शनच्या वेळेस करतो. आजपर्यंत तुम्हाला सांगतो जेवढा प्रचार केला असेल इतक्या वर्षात मी कधी पक्षाचं नाव नाही घेतलं, मी कोणा नेत्याचं काम नाही सांगत किंवा मी आमच्या जागात हे केलं आमच्या जागात ते केलं, येऊन बांधलं तेव्हा बांधलं बांधले बांधले अजिबात मी याच्या पुढे म्हणणार नाही. हा माणूस आहे, ही तुम्ही आहे. त्या माणसाने तुमच्यासाठी काय केलं काय नाही केलं, तुमच्याशी कमी जास्त शब्दात बोलले, आवाज चढून बोलले, कोणत्या महिलेशी असभ्य वर्तन केलं, रागात बोलले, याचं एक तरी उदाहरण द्या माझ्यासाठी. माणसाची उंची खूप मोठी आहे त्यामुळे शब्दात तो माणूस मला सांगता येत नाही आणि मला तशी गरज पण वाटत नाही. शेवटी देवाने आपल्याला भरपूर दिलेलं आहे, तुम्ही लोकांनी मताच्या स्वरूपात भरपूर दिलेला आहे. आम्ही कायमचे तुमचे ऋणी राहू आणि या ऋणातूनच दिव्य धर्माचा हा जो संघार झालेला आहे त्याच्यातून आमची वाटेल तेवढी बदनामी झालेली आहे. पण ठीक आहे, परमेश्वराला माहीत आहे आम्ही कोणतीही गोष्ट चांगल्या याच्यातून केलेली आहे. आपलं धरण वाचणं, आपल्या सगळ्या तालुक्यातल्या लोकांना मुलांना त्याचं फायदा होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आम्हाला एकच मुलगी आहे, मुलीसाठी ठेवून किती ठेवणार आणि मुलगी पण अशी पैशाची लालची नाही. त्यामुळे आम्हाला कमवायची खूप आवश्यकता नाही. माणसं कमवले, भरपूर कमवले, बाकी सगळं तुमच्या हातात आहे. आज या योजनेचा एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.